आणि आताची महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत। ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCOची उत्पादन विकण्याचा अधिकारच नाही, हे सर्व शेतकऱ्यांना आणि संस्थांना या स्पष्ट सूचना देखील आहेत। तर थेट अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, स्वागत तुमचं। तुम्ही काही उत्पादनं मागवली होती, मात्र ती देण्यासाठी नकार देण्यात आला किंवा ऑर्डर कॅन्सल झाली असं तुमचं म्हणणं होतं। तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले त्याला धनंजय मुंडेंनी आता उत्तर दिलेलं आहे, कसं पाहता तुम्ही? नाही, मला निखिला पहिलं एक सांग, हे जे प्रेस रिलीज आलंय ते कोणाकडनं आलंय? इफ्को कडनं आलंय का धनंजय मुंडेंकडनं आलंय? बरं, PCR हे जे अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे हे इफ्को कडून आलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्याकडून हे आलेलं आहे? तर इफ्कोने सर्व शेतकरी आणि संस्थांना या सूचना केलेल्या आहेत, त्या अर्थी इफ्को कडून हे आलेलं असावं। तर इफ्को कडून भारतीय संस्थांना जी अंजलीजी, इफ्को कडून हे पत्र आलेलं आहे। तर मला तेच सांगायचंय की आता याच्यात गैरवाजवी किमतीत विकल्या जातात म्हणून या ऑनलाईन वेबसाईट्सला परवानगी नाही, असं जर इफ्कोचं म्हणणं असेल तर गैरवाजवी किमतीत कोण विकतंय? जी 92 रुपयाला ऑनलाईन मिळतीये बॉटल, 500 ml ची नॅनो युरियाची 92 रुपयाला मिळतीये, ते माझं सरकार 220 रुपयाला जर विकत घेत असेल तर गैरवाजवी किमतीत कोण घेतंय, कोण विकतंय? म्हणजे आताच्या घटकेला ऍग्री बॅग्री मधनं मी 220 ला सरकारने घेतलं, ती 92 रुपयाला घेतली ती बॉटल। आणि कसं झालं, मी जेव्हा ऑर्डर प्लेस केली, कारण आधी मी घोटाळा एक्सपोज केला, त्यानंतर मी ते प्रोडक्ट्स मागवले रात्रीच्या रात्री, आणि जे दुसऱ्या दिवशी माझ्याकडे तिथून निघालंय, म्हणजे तुमची ऑर्डर प्लेस झाली असा मेसेज मला व्हॉट्सअपवर आला त्यांच्या ऑटोमेटेड बॉट सिस्टम वरनं। त्यानंतर पुढचा मेसेज आला दुसऱ्या दिवशी की तुमची ऑर्डर शिप झालेली आहे, तुम्हाला पाठवण्यात आलेली आहे। त्यानंतर तिसरा मेसेज येतो की तुम्ही इथे ट्रॅकिंग करू शकता तुमच्या ऑर्डरचे, आणि हरियाणाहून ती निघाली, मुंबई महाराष्ट्राच्या भिवंडी सुधी पर्यंत पोहोचली, आणि भिवंडीवरनं ती जर परत गेली असेल आणि रिटर्न झाली, त्याचे डिटेल्स सुद्धा मी या सगळ्या चॅनल्सवर दाखवले। आणि जेव्हा काल गेली तेव्हा मी त्यांना मेसेज पाठवला, त्यांच्याकडनं मला सांगण्यात आलं की उद्या आम्ही तुम्हाला याचं क्लॅरिफिकेशन देऊ। आज जेव्हा फोन आला, नशिबाने निखिला समोर एक पत्रकार बसला होता, त्याला मी म्हटलं हा ऍग्री बॅग्रीचा फोन आहे, तू रेकॉर्ड कर। आणि रेकॉर्ड करताना हे अख्खं आम्ही स्पीकरवर ठेवून तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, तो स्पष्टपणे ती बाई म्हणते की आम्हाला ही इन्फॉर्मेशन लीक करता येणार नाही, पण कंपनीने आदेश देऊन हे बंद केलंय म्हणून आता आम्ही देऊ शकत नाही। मी म्हटलं हे कधी दिलेत, 1 महिना आधी का 1 वर्ष आधी? तर म्हणे आता 10 फेब्रुवारी पासून हे आता आम्हाला देता येणार नाही असं कंपनीकडनं सांगण्यात आलं। म्हणजे याच्या आधी ते विकत होते, सगळं करत होते, आणि हे थांबवण्याचं काम आहे। मी लिहून देते निखिला, हे 110% धनंजय मुंडेंनी वरची सूत्र हलवून इफ्को कंपनीला सांगून हे थांबवलंय, आणि याचा एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे। उद्या 11 वाजता पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या डिटेल्स मी काढणार आहे बाहेर। होऊन जाऊन द्या, आता जे जे धनंजय मुंडेंना म्हणायचंय ना ते या पत्रकार परिषदेनंतर पण म्हणू दे। धन्यवाद दमानिया। खोटारडेपणाची हद्द असते। जी ही उत्पादनं ही ऑनलाईन मिळू शकत नाही असं इफ्को कडून स्पष्ट करण्यात आलंय, आणि तशा सूचना त्यांनी शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील केलेल्या आहेत। तर त्या संदर्भात अंजली दमानिया यांनी देखील याची ऑर्डर केली होती, मात्र ती ऑर्डर भिवंडीपर्यंत आली, मात्र प्लेस झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। उद्या या संदर्भात 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक काही पुरावे समोर मांडणार असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय।